थीम बीइंग वन विथ नेचर. ॲक्टिव्हिटी आउटडोर स्कॅव्हेंजर हंट. इयत्ता 5वी ते 7वी. नमस्कार. हॅपीनेस लॅबमध्ये आज आपण एक मजेदार ॲक्टिव्हिटी घेणार आहोत. त्यामुळे मुलांच्या मनात पर्यावरण निरीक्षणाची बीजे पेरली जातील आणि गटात काम करताना सहकार्य, संयम आणि संवाद याचे मूल्यही कळेल. आपल्या या ॲक्टिव्हिटीचे नाव आहे आउटडोर स्कॅव्हेंजर हंट. या नावावरून तुमच्या लगेच लक्षात आले असेल, ही ॲक्टिव्हिटी आपल्याला वर्गाबाहेर घ्यायची आहे. या ॲक्टिव्हिटीसाठी आपल्याला ज्या वस्तू लपवायच्या आहेत तेच आपलं साहित्य असेल. इथे विशेषतः आपण निसर्गातून तयार झालेल्या वस्तूंचा वापर करणार आहोत. उदाहरणार्थ पुस्तक, वही, वर्तमानपत्र, लाकडी वस्तू म्हणजे ठोकळे, डस्टर, फुलांचा गुच्छ. तुम्ही पेन किंवा इतर वस्तूही घेऊ शकता. वस्तूंची यादी किंवा छोटी कोडी तयार करण्याकरता एक वही लागेल. कृती: विद्यार्थ्यांचे 4 ते 6 जणांचे गट तयार करा. प्रत्येक गटाला एक यादी द्या. विद्यार्थ्यांना सूचना द्या. या यादीत दिलेल्या वस्तू या शाळेच्या बागेत लपवलेल्या आहेत. त्या त्यांनी शोधायच्या आहेत. जो गट सर्वात आधी सर्व वस्तू शोधून काढेल तो जिंकेल. ही ॲक्टिव्हिटी अजून मजेशीर करण्याकरिता लपवलेल्या वस्तूसाठी कोडी तयार करा. उदाहरणार्थ पुस्तक लपवले असेल तर त्याकरिता कोडे असेल: माझ्यात शब्द असतात, गोष्टी असतात, ज्ञानाचा खजिना असतो, मला उघडल्यावर जग खुलं होतं, मी कोण? किंवा खोड रबर करिता: मी लहानसा असतो पण चुका मोठ्या सुधारतो, मला शोधा. डस्टर करता असेल: लिहिलेलं पुसतो, फळा स्वच्छ करतो, वर्गात रोज माझा वापर होतो, मी कोण? विद्यार्थ्यांना कोडी देऊन ॲक्टिव्हिटी घ्यायची असेल तर प्रत्येक गटाकरिता वस्तू निश्चित करून त्याप्रमाणे कोडी तयार करा. विद्यार्थ्यांना सूचना द्या. पहिले कोडे वर्गात दिले जाईल. प्रत्येक गटाने त्याचे उत्तर ओळखून वस्तू शोधायची आहे. पहिली वस्तू मिळेल तिथेच त्यांच्याकरिता दुसरे कोडे ठेवून द्या. अशी किमान 5 कोडी ठेवा. जो आधी कोडी सोडवून वस्तू जमा करेल तो विजेता असेल. खेळानंतर विजयी गटाला इतर गटांसमोर आपली युक्ती सांगायला सांगा. यातून विद्यार्थ्यांना टीम वर्क आणि स्पष्ट विचार याचे महत्त्व समजेल. हा उपक्रम म्हणजे केवळ खेळ नाही, तर निसर्गाशी एकरूप होण्याचा एक सुंदर अनुभव आहे. चला आपल्या विद्यार्थ्यांना शिकवूया निसर्गात रमायला आणि एकत्र काम करायला.